ते आज विशेष महासभा पाण्यावर आणि खड्ड्यांवर आहे, असं असताना आपण हा अंडा घेऊन निषेध व्यक्त करतात. काय अडचणी काय आहेत? आज नाशिक महानगरपालिकेवर आज आमच्या प्रभाग क्रमांक 3मध्ये गेल्या मी 3 वर्षापासून पाठपुरावा करत आहे. आमच्या गेल्या प्रभाग क्रमांक 3मध्ये आमच्या जे पाण्याचं फिल्ट्रेशन आहे, जलशुद्धीकरण ते लिलगरी बाग येथे आहे आणि आज आमच्या हक्काचं जे पाणी आहे आज ते दुसऱ्या प्रभागामध्ये द्वारका असेल तिथं चोरल्या गेलं आहे असा माझा हा आरोप आहे. आणि आज माझ्या प्रभाग क्रमांक 3मध्ये ज्या माता भगिनी आहे आज त्यांच्यासाठी मी नगरसेवक नाही, आज एक त्यांच्यासाठी इथं उभी घेऊन राहिलेली आहे पाण्याचा प्रश्न. आज त्या 60 ते 70 वर्षाच्या ज्या आजी सकाळी उठून त्या पाण्यासाठी वणवण करत असता प्रभागामध्ये, आज त्यांची वणवण जी मला त्यांची बघवत नाही. प्रशासन काही झोपलं आहे की याच्यावर प्रशासनाने याच्यावर कारवाई करावी. आज गेल्या 3 वर्षापासून मी पाठपुरावा केला आहे, पत्र दिले आहे अनेक वेळा की पाणी वाढवावी. आणि मानेनगरमध्ये जलकुंभ गेल्या 3 वर्षापासून मी उभारलेले आहे. आज ती जलकुंभ रिकामी शो म्हणून ती टाकी उभी करून ठेवली आहे प्रशासनाने. मग ती टाकी का बांधण्यात यावी? आज तिथं पाणी नाही. डायरेक्ट अधिकाऱ्यांना विचारलं तर अधिकारी म्हणतात की पाणी नाही आहे पाणी. मग आज ती जलकुंभ कशाला एवढा खर्च केला महानगरपालिकेने? आज माझा प्रश्न आहे. आणि ज्या आमच्या हक्काचं जे पाणी द्वारकेला चोरल्या गेले आहे आज ते 1,20,00,000 जे पाणी द्वारकेला डबल 2दा पाणी सोडता आज तिथले धारणकर साहेब असेल. आज माझा निषेध आहे की आज मी त्यांच्यावर त्यांच्या घरात 2-2 टाईम पाणी आहे आणि आमच्या प्रभाग क्रमांक 3मध्ये 1 टाईमसुद्धा पुरेसं पाणी नाही. आज मी आयुक्त मॅडम असतील, महापौर असतील, सर्व सभागृहातील सर्व आयुक्त मॅडमला मी आज माझं विशेष सांगणं आहे की जी पाण्याचं प्रश्न आहे तो लवकरात लवकर सोडवावी. अन्यथा मी आज हंडा घेऊन एकटी आलेली आहे या महासभेमध्ये नाशिक महानगरपालिकेवर. पण उद्या मी सांगते आज माझा प्रश्न पाण्याचा सुटला नाही आणि द्वारकेचं पाणी बंद नाही झालं तर मी आज माझ्या ज्या माता भगिनींनी पाणी मिळत नाही त्यांना वणवण करता आणि पाणी अजिबात नाही, प्यायचं पाणीसुद्धा नाही. आज अक्षरशः विकत पाणी घेत आहे, ते पाणी टँकर विकत घेत आहे आणि अक्षरशः आपण भाजपमध्ये आहात, आपण सत्ताधारी पक्षामध्ये आहेत, असं असताना सुद्धा आपण आंदोलन करताय. प्रशासन आपलं ऐकत नाही असा आरोप आहे का आपण? आज आम्ही भाजपमध्ये असूनही आमचं अधिकाऱ्यांवर अशी ह्या मागणी आहे की माझी अधिकाऱ्यांनी जे पाण्याचा प्रश्न असेल गेल्या 3 वर्षापासून असेल याचं द्वारकेचं पाणी आमचं माझं म्हणणं काही नाही. द्वारकेला तुम्ही 2 टाईम सोडा का 3 टाईम सोडा याचा विरोध नाही द्वारकेला पाणी देण्याचा. पण माझा विरोध याला आहे की आम्हाला प्रभाग क्रमांक 3मध्ये आमचं फिल्ट्रेशन आमच्या लिलगरी बागमध्ये आहे आणि आम्हाला आमचं हक्काचं पाणी मिळत नाही आणि याच्यावर प्रशासनाने काहीतरी कारवाई करायला पाहिजेत आणि ते द्वारकेचं पाणी बंद व्हायला पाहिजे. आज याच्यावर जर मला प्रशासनाने आयुक्त मॅडमनी जो निर्णय दिला तरच मी आज, नाही तर मी महासभेत सुद्धा खाली जमिनीवर बसून घेईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.